हा हल्ला असाच कसा घडतो? लगेच भाजपवाल्यांकडनं सुरू. 250 माणसं मारली, 300 माणसं मारली, 4. अख्ख्या देशाशी खोटं बोलतायत का? खोटं बोलतायत कारण ह्यांना निवडणूक जिंकायची आहे. निवडणुकीमध्ये आमच्या जवानांचा वापर करायचा आहे. आणि हे जे दाखवतायत ना दुःख बिख्ख जे काही गोष्टी सांगतायत ना, आमच्या ज्या शहीद जवानांच्या शवपेट्या ज्यावेळेला तिकडे आल्या त्यावेळेला अगदी एक चेहरा बिरा पाडून सगळ्या शोभे. याच नरेंद्र मोदींना आपल्या भारतीय जवान यांच्याबद्दल काय वाटतं हा फक्त एक 5-7 सेकंदाचा फक्त व्हिडिओ बघा. सेना में एक जवान जितना साहस करने का ताकत रखता है ना, उससे ज्यादा साहस करने का ताकत व्यापारी रखता है. सेना में एक जवान जितना साहस करने का ताकत रखता है ना, उससे ज्यादा साहस करने का ताकत व्यापारी रखता है. हे खरं स्वरूप आहे यांचं. आमच्या जवानांपेक्षा व्यापाऱ्यांचं शौर्य जास्ती मोठं. राज ठाकरे यांचा प्रत्येक शब्द आज खरा ठरतोय. आपल्या देशामध्ये जेव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा हे सरकार भारतीय सेनेला महत्त्व देत नाही. हे सर्व क्रेडिट स्वतः घेतात. प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा निवडणुकी येतात तेव्हा तेव्हा देशामध्ये कुठे हल्ले होतात तर कुठे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते. पण निवडणुकीच्या अगोदर ही परिस्थिती निर्माण होतीच कशी? आता काही दिवसांनी बिहारचं इलेक्शन आहे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसा अगोदरच सर्व सत्य सांगितलं होतं. कशा प्रकारे हे भाजपचे लोकांना येड्यात काढतात. आम्ही एअर स्ट्राईक केली, एवढ्या लोकांना मारलं, तेवढे लोक त्याच्यामध्ये मेले. ज्याप्रमाणे भारतीय सेनेला आदेश असतो त्याप्रमाणे ते काम करतात. पण सर्व क्रेडिट भारतीय सेनेला न देता स्वतः भाजपचे लोक घेतात. युद्धामध्ये नेहमी भारतीय सेनेचं कौतुक केलं पाहिजे. पण याच भारतीय सेनेबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काय म्हणणं आहे हे ऐकल्यावरती आपल्याला विश्वास बसणार नाही. कदाचित आपण सर्व विसरलो असतो. पण राज ठाकरेंनी एकदा याच भाजपच्या बद्दल जे काही सांगितलं होतं त्याचा प्रत्येक शब्द आज खरा ठरतोय. कशा प्रकारे आणि कधी हल्ला होतो आणि या हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीला कसा फायदा होतो पहा एकदा राज ठाकरेंनी त्याच्याबद्दल काय सांगितलं होतं. खास करून वर्तमानपत्राच्या. आणि सहज त्यांना विचारलं की बाबा एक 6 दिवसापूर्वीची तुमची हेडलाईन काय होती वर्तमानपत्राची? त्याला पण सांगता येणार नाही कारण रोज बातम्या येत असतात, नवीन काहीतरी घडत असतं, नवीन तुम्ही काहीतरी वाचत असता, अगोदरच्या पाठीमागे जात असतात आणि रोज काहीतरी नवीन घडावं, अगोदरचं मागे जावं, हीच या सरकारची इच्छा आहे. मी आज खास करून तुमच्याशी, कारण गेल्या काही दिवसांमध्ये मध्यंतरी मला आपल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी, अनेक महाराष्ट्र सैनिकांनी मला काही काही गोष्टी सांगितल्या की नरेंद्र मोदींच्या IT सेलमधली सगळी ती लावारीस पोरं बाहेर फिरत असतात. आणि मग इथे जे असतात आणि मग इथे जे काही नमरुग्ण असतात ते लगेच आपले हे बघा काय काय आलंय, पाठवून द्या ढकलून. हे सगळे गवंडी आहेत, गवंडी. ह्याने वीट दिली की ह्याच्याकडे द्यायची, पुढची वीट ह्याच्याकडे द्यायची, ह्याने दिली वीट की पुढे द्यायची वीट. आणि त्या फुलबाज्या खूप वाजल्याचं मला कळलं. माहिती काही नसतं, बस कोणीतरी आपल्या पाठवलंय द्या ढकलून. आणि मग अनेक असे मैदानांच्या कट्ट्यावरती बसणारे, संध्याकाळचा वॉक घेत फिरणारे, आणि मग याच चर्चा. सैन्य घुसवलं पाहिजे. एकदाचा काय तो पाकिस्तान नष्ट केला पाहिजे. याला दिवाळीचा बॉम्ब बाजूला फुटला तर फाटते यांची. आणि म्हणे युद्ध करायला चला. यातले बरेचसे युद्ध करायला चला वाले जे आहेत ना, हेच जास्ती म्हणतात सायलेन्स झोन झाला पाहिजे. हा
आता उद्या समजा युद्ध झालं तर काय पाकिस्तानवाले बघणार आहेत? सायलेंट झोन आहे, इथे नका टाकू, इथे नका टाकू, हा सायलेंट झोन आहे. काय आता ना पत्ता काहीतरी आपलं फक्त मी काहीतरी बोललोय ना मग त्याच्यावरती बोलायचं. ते म्हणे ते काय अजित डोवल, राज ठाकरेची म्हणे लायकी आहे का? अजित डोवल हा माहिती तरी आहे का माणूस? मला नक्की माहिती आहे. आणि प्रश्न असा आहे, मी काय म्हटलं की अजित डोवल यांची जर समजा चौकशी केली तर बऱ्याच गोष्टी आपल्याला समजतील. बरोबर आहे? मी हे तुम्हाला का सांगतोय? तुम्हाला काही जणांनी जर समजा भणभणून सोडलं असेल तर तुमच्याकडे उत्तर असायला पाहिजेत. मी आता हे मध्यंतरी का नाही बोललो? मध्यंतरी मला नांदगावकरांनी सांगितलं, बाळा नांदगावकरांनी सांगितलं, आमच्या इतर बाकी लोकांनी सांगितलं आपण बोललं पाहिजे. मी म्हटलं सगळ्या धुराळा बसू देत. ते बोलतायत मग आपण बोललो मग ते बोलतायत. मी म्हटलं ही काय बॅडमिंटन किंवा लॉन टेनिसची मॅच आहे का? हे अजित डोवल कोण आहेत? राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार. बरोबर? या डोवालांची मुलं काय करतात हे माझं मत नाही. हे कॅराव्हॅन नावाचं जे काही एक वेब पोर्टल आहे, प्रतिष्ठित वेब पोर्टल आहे, ज्या वेब पोर्टलवरती त्या अजित डोवल यांच्या मुलाने 1000 कोटीचा दावा केलाय. आता स्वतःची लायकी 1000 कोटीची हे त्यांनी ठरवली कशी मला माहित नाही. पण त्याच्यात त्यांनी काय दिलंय तर या अजित डोवल ज्यांच्याबद्दल मध्यंतरी सगळ्यांना जो पुळका आला होता ना, या अजित डोवल यांच्या मुलाचं कंपनी आहे आणि त्या कंपनीमधले 2 पार्टनर, त्यातला एक अरब आहे आणि दुसरा पार्टनर हा पाकिस्तानी आहे. दाखवा रे जरा ते. त्यांची कंपनी, या कंपनीचे 2-3 पार्टनर त्यांचे दुसऱ्या एकाचे. ते बंद कर. हा त्यांच्या मुलाचा व्यवसाय झाला. त्यात त्यांनी आता त्यांच्या मुलाचा पाकिस्तानी पार्टनर चालतो. पण इतर पक्षाच्या कोणाचा जर समजा पाकिस्तानी पार्टनर असता तर भाजपने काय थैथयाट केला असता? देशद्रोही, राष्ट्रद्रोही यांच्या सगळ्या गोष्टी चालतात. आणि माझं एवढंच फक्त म्हणणं आहे, हे आता बघा ना, ते पुलवामा झालं, पुलवामा नंतर तो एअर स्ट्राईक झाला, एअर स्ट्राईक नंतर आता सगळं थंड. राष्ट्रभक्ती जी होती ती आता कपाटात बंद करून ठेवली आहेत. सगळे आपल्या रोजच्या व्यवहाराला लागले. पुन्हा कुठेतरी ढम झालं की परत कपाट उघडायचं, राष्ट्रभक्ती बाहेर काढायची. ही यांची राष्ट्रभक्ती. आणि मला पहिला प्रश्न पडतो, भारतीय जनता पक्ष किंवा नरेंद्र मोदी किंवा त्यांची जे काही लोक असतील आजूबाजूचे, हे तुम्हा आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवणार आहे कोण? जर हेच नरेंद्र मोदी जर समजा राष्ट्रभक्त असते तर त्या काहीही कार्यक्रम नसताना, प्रोग्राम ठरलेला नसताना हवेतल्या हवेत विमान वळवून लाहोरला त्या नवाज शरीफच्या वाढदिवसाला केक भरवायला का गेलात तुम्ही तिकडे? मला जे काही प्रश्न पडतात ते हे प्रश्न आहेतच. ते देशाला पडणारे प्रश्न आहेत. दाखवा ते. त्यांची 27 डिसेंबरला थायलंडमध्ये एक गुप्त बैठक झाली. कशासाठी झाली, का झाली? आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की हे इस्लामाबादमधनं किंवा त्या तिकडनं पाकिस्तानातनं ही बातमी बाहेर पडणार, त्याच्याऐवजी आपण बातमी बाहेर काढू. मग 27 डिसेंबरला
पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे दोघे बँकॉकमध्ये काय बोलले? आम्ही प्रश्न नाही विचारायचा? बोलणी फिसकटली का बोलणी यशस्वी झाली? मला असं वाटतं हे प्रश्न देशातल्या प्रत्येक नागरिकांनी यांना विचारले पाहिजेत. आमचे जवान मेलेत, या देशातली 40-40 कुटुंब एका वेळेला एका क्षणाला उद्ध्वस्त होतात. आमचे सीआरपीएफचे सगळे जवान मारले जातात. त्यांची पत्नी त्यांची मुलं ही टाहो फोडत असतात. आणि आम्ही प्रश्न नाही विचारायचे? तुम्हाला आठवत असेल, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक होती आणि त्या 2015ची गोष्ट. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक होती आणि पत्रकार परिषदेला मी तिकडे गेलो असताना मी तिकडे असं म्हटलं होतं की 2019च्या अगोदर हे सरकार, नरेंद्र मोदी आणि हे सरकार युद्ध सदृश परिस्थिती निर्माण करतील. बोललो होतो, आठवतंय तुम्हाला? व्हिडिओ पाहिलाय? मी ज्योतिषी नाही. हे इतके प्रेडिक्टेबल आहेत की ह्यांना हे काय काय करू शकतात, हे काय काय घडवू शकतात. मी ज्यावेळेला त्या गुढीपाडव्याच्या आपल्या सभेमध्ये म्हटलं होतं हे की ह्यांचा दाऊदला आणण्याचा प्लॅन चालू आहे. दाऊदला आणण्याचं म्हणजे काय? दाऊदला स्वतःहून यायचंय, पण हे दाखवणार असं, सांगणार असं की बघा आम्ही दाऊदला आणला. मग तो विषय बंद केला. मग मी ज्याला म्हटलं की हे राम मंदिराचा विषय आणतील, त्याच सभेमध्ये बोललोय राम मंदिराचा विषय आणतील आणि या देशामध्ये दंगे घडवतील. चाचपणी करून पाहिली, काही होईना. मग आता निवडणुकीच्या तोंडावर करायचं काय? हा हल्ला असाच कसा घडतो? मी हे तुम्हाला आत्ता एवढ्यासाठी सांगतोय, तुमच्या कदाचित डोळ्याखालनं ही गोष्ट गेलेली असेल, तुमच्या कानावरनं ही गोष्ट गेलेली असेल, परंतु आपण पटकन त्या गोष्टी विसरून जातो कारण पुढची काहीतरी बातमी येते. ते जे आपले सीआरपीएफचे लोक गेले ते जायच्या अगोदर त्याची बातमी आहे का रे? ती एअरलिफ्ट करा म्हणून सांगितलं होतं, जरा आहे? दाखवा जरा. हे सीआरपीएफचे आपल्या लोकांनी अगोदर त्यांना सांगितलं होतं, या सगळ्यांनी, की ह्यांना एअरलिफ्ट करा, ह्यांना गाडीने पाठवू नका. हा इंटेलिजन्स फेल्युअर नाही आहे. याचं कारण दुसरी जी इंटेलिजन्सची नोट आली होती ती दाखव. हे बघा, त्यात त्यांनी दिलं होतं की त्या संपूर्ण रस्त्यावरती धोका आहे, हल्ला होण्याची शक्यता आहे, नीट तुम्ही तिकडे साफ पहिलं करा. नाही झालं. एवढी सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आम्ही प्रश्नही नाही विचारायचे, आम्ही शंकाही व्यक्त नाही करायची. आमच्या देशाचे जवान मारले जात आहेत, हकनाक मारले जात आहेत. युद्धामध्ये जर समजा अशी गोष्ट झाली तर त्यांच्या घरच्यांनाही गर्व वाटेल, अभिमान वाटेल. पण काही कारण नसताना फोकटच्या फाकट फक्त लोक मरतायत. आधी सांगून देखील जर समजा त्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत असेल तर ही जबाबदारी कोणाची? राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हा नेमका करतो काय? त्या पुलवामा हल्ल्यानंतर रोजचे नरेंद्र मोदींचे फोटो आलेत, रोजचे, वेगवेगळ्या कपड्यांमधले आणि स्टायलिस्ट. म्हणजे असं काही नाही
की बाबा साधे काहीतरी झब्बे घातलेत वगैरे वगैरे, असं काही नाही बाबा, दुःख आहे असं काही नाही, व्यवस्थित सगळं टापटेप सगळं व्यवस्थित. ते फोटो बघितले, मी बघत असतानाच मला असं वाटलं, म्हटलं हा कसले फकीर, हा तर बेफिकीर. एक मिनिट तुमच्या घोषणा बंद करा आता. 15 फेब्रुवारी, 16 फेब्रुवारी, 17, 18, 19, 20, 21 हे बघा, आणि 22 रोजचे फोटो आहेत. कोणत्या चेहऱ्यावरती दुःख आहे सांगा मला. आमची 40 माणसं मारली गेली, 40 परिवार उद्ध्वस्त झाले, आणि नंतर याच्यानंतर कुठे गेले, ते कोरियात गेले, शांततेचा पुरस्कार घेतला. मला आतापर्यंत फक्त हे फिल्मफेअर आणि स्क्रीन अवॉर्डलाच माहिती होतं की अशी अवॉर्ड मिळतात म्हणून. हे बघा, यांना जर विचारलं असतं ना शेजारच्यांना कोणाला अवॉर्ड दिला, कोण होता कोणतं. ही परिस्थिती देशामध्ये आहे, युद्ध सदृश परिस्थिती आहे, आणि हे गेले कोरियामध्ये अवॉर्ड घ्यायला. जसं नोटबंदी झाल्या नोटबंदी केल्या जपानमध्ये गेले होते दुसऱ्या दिवशी पंतप्रधान, आणि जपानमध्ये भाषण केलं. बघा कशी भारतीयांची वाट लावून आलो की नाही, आहे ते भाषण. असो, मी ज्या वेळेला तिथे 24 तारखेला कोल्हापूरला बोललो, आणि कोल्हापूरला मी सांगितलं, म्हटलं बघा पुढच्या काही दिवसामध्ये अजून एक मोठी घटना घडवतील. 26 तारखेला एअर स्ट्राईक झाला. तो 26 तारखेला एअर स्ट्राईक झाला. हे झाल्या हे पहाटे झालं, 3-3:30 झालं. लगेच भाजपवाल्यांकडनं सुरू, 250 माणसं मारली, 300 माणसं मारली, 400 माणसं मारली. पहिले बोलले अमित शहा, ते काय को पायलट होते का, किंवा मी विमान चालवतोय, तू जरा खाली मोज माणसं. तो एअर स्ट्राईक झाला. त्याच्यानंतर सगळ्या तुमच्या सोशल मीडियावरती यांनीच निर्माण केलेल्या काही वेब पोर्टल्सवरनं काही फोटो दाखवले गेले. गंमत बघा, जे बिफोर आहे ते आफ्टर म्हणून दाखवलेत, आणि आफ्टर आहेत ते बिफोर म्हणून दाखवलेत. ते बॉम्ब टाकायला चुकलेले नाहीत आपले लोक, आपले जवान बॉम्ब टाकायला चुकलेले नाही आहेत, त्यांना माहिती चुकीची. अर्थातच ते सगळं प्रोग्राम्ड असतात. ही काय विमानं अशी नाही आहेत की खालू वरतून बघतायत खाली आणि मग बॉम्ब टाकतायत. सगळं प्रोग्राम्ड असतात. जिथे तुम्हाला सांगितलेलं आहे तिकडे बरोबर तिथे स्ट्राईक होतो तो. मग बॉम्ब जंगलात कसे पडले, माहिती कोणी दिली? आज बाकीचे लोक, आज त्या एअरफोर्सचे जे चीफ आहेत ते येऊन बोलले की आम्ही स्ट्राईक केला. हो, केलाच. आमच्या जवानांचं आम्ही अभिनंदन केलंच पाहिजे, त्यांनी त्यांचं काम बजावलं. माहिती चुकीची दिली गेली. आणि मग त्याच्यानंतर ह्यांची हे सगळी लवाडी सुरू जी झाली ना, 200 माणसं मारली, 300 माणसं मारली, 400 माणसं मारली. 200, 300, 400 सोडून द्या, 10 माणसं जरी पाकिस्तानामध्ये गेली असती ना, मारली गेली असती ना, अभिनंदन आमचा परत येत नसता. मग त्यांच्याकडची जर समजा 200, 250, 300 आणि 400 माणसं जर समजा मेली असती, हे जे तुम्ही सांगताय आपला वैमानिक परत देतील का हो?
किती खोटं बोलायचं याला काही मर्यादा? अख्ख्या देशाशी खोटं बोलतायत का? खोटं बोलतायत कारण ह्यांना निवडणूक जिंकायची आहे. निवडणुकीमध्ये आमच्या जवानांचा वापर करायचा आहे. हे संपूर्ण षडयंत्र तुम्ही नीट ओळखलं पाहिजेत. मी आता काही गोष्टी तुमच्यासाठी आणल्या आहेत. त्याच्यात त्या एअर स्ट्राईक नंतर आता कुठेतरी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की आमच्याकडे जर राफेल असतं, हे बघा कसे, आमच्याकडे जर राफेल असतं तर वेगळीच गोष्ट झाली असती. म्हणजे तुम्ही आमच्या वैमानिकांचा अपमान करताय. ऐका, और एक सवाल उठ रहा है, राफेल की कमी आज देश ने महसूस की है. आज हिंदुस्तान एक स्वर में कह रहा है कि अगर हमारे पास आज राफेल होता तो शायद इससे भी नतीजा कुछ और होता. जे आमचे वैमानिक तिथे गेले, ज्यांनी एका धाडसाने ही गोष्ट केली, तुम्ही म्हणताय की ती विमानं काही नाहीत, ते वैमानिक काही नाहीत. राफेल असतं तर वेगळी गोष्ट. तुमच्यावरच्या भ्रष्टाचारासाठी म्हणून, तुम्ही केलेल्या भ्रष्टाचारासाठी म्हणून तुम्ही आता राफेलचं नाव घेताय. अहो, प्रश्न आम्ही पण कधी राफेल बद्दल नाही प्रश्न केला. ती राफेल का राफेल, ती विमानं असतील चांगली, आमचा प्रश्न तो नाहीच आहे. अनिल अंबानीला काम का दिलं, आमचा प्रश्न तो आहे. अनिल अंबानीला याच्याकडे कोणता असा अनुभव आहे? अशी कोणती तुमची फक्त मैत्री, हे फक्त काम देण्याचं, हजारो कोटीचं काम देण्याचं, आणि 500-550 कोटीचं विमान, मग त्याच्यामध्ये यांचे लगेच लावारिस पोरं निघतात नाही का? ती काय साला येडा बनवायला काय आहे की नाही लिमिट? आणि हे जे दाखवत आहेत ना, दुःख बिख्ख जे काही गोष्टी सांगतायत ना, आमच्या ज्या शहीद जवानांच्या शवपेट्या ज्यावेळेला तिकडे आल्या, त्यावेळेला अगदी एक चेहरा बिरा पाडून सगळ्या शोभे त्या दिवशी. त्याच्यानंतर ते याच नरेंद्र मोदींना आपल्या भारतीय जवान यांच्याबद्दल काय वाटतं, हा फक्त एक 5-7 सेकंदाचा फक्त व्हिडिओ बघा. सेना में एक जवान जितना साहस करने का ताकत रखता है ना, उससे ज्यादा साहस करने का ताकत व्यापारी रखता है. सेना में एक जवान जितना साहस करने का ताकत रखता है ना, उससे ज्यादा साहस करने का ताकत व्यापारी रखता है. हे खरं स्वरूप आहे यांचं. आमच्या जवानांपेक्षा व्यापाऱ्यांचं शौर्य जास्ती मोठं. मग एकदा आपण सगळ्या व्यापाऱ्यांना बोलवू आणि सांगू, आपण चला सरहद्दीवर. पण आमच्या जवानापेक्षा तो जास्ती रिस्क घेतो, त्याच्यापेक्षा त्याच्याकडे जास्ती शौर्य व्यापाऱ्याकडे जास्ती असतं, असं एक माणूस पंतप्रधान बोलू शकतो? या मेलेल्या जवानांची काय मनामध्ये किंमत असेल यांच्या, हे याच्यावरनं कळतंय. आणि हे तुमच्या समोर येणार की आम्ही काय स्ट्राईक केला, एअर स्ट्राईक केला. तुम्हाला आत्ता सांगून ठेवतो, मला असं वाटतंय पुढच्या महिन्यात, 1.5 महिन्यात, 2 महिन्यात, निवडणुकीच्या मध्यात असाच एक पुलवामा सारखा हल्ला घडवला जाईल आणि पुन्हा लक्ष सगळ्यांचं तिकडे वळवलं जाईल आणि मग परत राष्ट्रभक्तीची सगळी भाषणं सुरू होतील. कारण ह्यांना कळलेलं आहे की आपण ज्या ज्या काही गोष्टी बोललेलो आहोत ह्या सगळ्या फेल गेलेल्या आहेत, सगळ्या अपयशी ठरलेल्या आहेत. मग ते मेक इन इंडिया असेल, स्टार्टअप इंडिया असेल, 2 कोटी रोजगाराच्या गोष्टी असतील वर्षाला, नाही तर इतर सगळे जे काही ते आता माझ्या पुढच्या भाषणांमध्ये येतीलच सगळ्यांचे वावडे. काय भारतीय जनता पक्ष, खास करून मोदींचं, भारतीय जनता पक्ष तर आहेच, परंतु मोदींचं काय दुर्दैव आहे बघा. पुन्हा अंगावर कोण आलं? उलट राम आणि हिंदू.
25 डिसेंबर 2015 पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफना केक भरवला. परत मी तारीख सांगतो. 25 डिसेंबर 2015 पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफना केक भरवला. पुढे 7च दिवसात 2 जानेवारी 2016 ते 5 जानेवारी 2016 पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर हल्ला झाला. काय केक बादला का? काय झालं? हात धुतले नव्हते का? असं काय घडलं? भरवल्या ओकले आपले आमच्याकडे येऊन इतक्या पटकन. पठाणकोट हल्ल्यानंतर 3 महिन्यात एप्रिल 2016 आसाम आणि पश्चिम बंगाल येथे विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि मे मध्ये तामिळनाडू आणि पॉंडिचेरी आणि केरळच्या निवडणुका झाल्या. किती दिवसात? 3 महिन्यात. उरी हल्ला 18 सप्टेंबर 2016 पुढे 5 महिन्यात म्हणजे फेब्रुवारी 2017 मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि गोवा येथे विधानसभेच्या निवडणुका झाल्या. 27 जानेवारी 2015 पंजाबमधल्या गुरदासपूर येथील पोलीस ठाण्यावर हल्ले झाले आणि पुढे 10 दिवसात दिल्ली विधानसभेच्या निवडणुका झाल्या. डोकलाम आठवते का तुम्हाला? डोकलाम, मला वाटलं ते डोकळ्याशी संबंधित काहीतरी, पण ते डोकलाम होतं. भारतातल्या माझ्या अनेक सहकाऱ्यांशी मी बोललो. मलाही कळत नव्हतं ते डोकलाम आहे कुठं. ते आहे आपल्या त्या काय हो कुठचा प्रदेश, भूतानमध्ये. भारत आणि भूतानच्या बॉर्डर आहे ते भूतानमध्ये. परंतु भूतानची जबाबदारी आपल्यावरती असल्यामुळे, लष्कराच्या पासून सगळी गोष्ट आपल्याकडे असल्यामुळे तिथे ते काहीतरी चायनीज आर्मीचे लोक वगैरे घुसले, मग आपले लोक घुसले, मग ते बरेच दिवस सगळं चालू होतं. आठवतं ना तुम्हाला? खूप दिवस सुरू होतं. आणि मग त्याच्यानंतर एक या सगळ्या फुलबाजा आणि सगळी लावारीस पोरं सुटली होती. चायनीज गोष्टी बंद करा, चायनीज प्रॉडक्ट्स बंद करा, चायनाची कुठची गोष्ट वापरू नका. मग सगळ्या दुकानदारांना धमक्या की चायनीज हे घेऊ नका, चायनीज ते करू नका. संध्याकाळी चायनीज खात होते. नीट बनव रे, मस्त बनव आहे नूडल बिडल. आपलं एक रोजचं ठरलेलंच आहे. आपलं काय त्यांचं ते 3 झाले की आपल्याला चायनीज लागतं. मग यांचं हे रात्रीचं हे चालू. पण चायनीज प्रॉडक्ट बंद करा, चायनीज गोष्टी बंद करा, चायनीज गुड्स वापरू नका, वगैरे 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 चालू होतं. आठवतंय तुम्हाला? आता मला प्रश्न आहे, वल्लभभाई पटेलांचा पुतळा कुठून बनून आला? मग येडे का बनवताय आम्हाला तुम्ही? म्हणजे हे ज्या वेळेला इथे सगळं सुरू होतं त्यावेळेला वल्लभभाई पटेलांचा पुतळा तिथे बनवणं सुरू होतं. बरोबर की नाही? मग एकदा आम्हाला कळू तर दे, दुश्मन कोण आहे? आमच्या घरातच आहे का बाहेरचा आहे? हे ज्या गोष्टी करणार त्या देशाच्या हिताच्या, आणि दुसरे कोणी काही बोललं की देशविरोधी. हे गद्दार आहेत, देशद्रोही आहेत. हेच ठरवणार, पाट्या हेच लावणार. यांची लावारीच पोरं. खरं आहे. ते कोण काय असतात ते, त्यांना आईनं बाप कोण काय कळतच नाहीत. आणि मग खाली सगळ्या फुलबाज्या असतातच. एकाला एक फुलबाजी लागली की दुसरी पेटवून दुसऱ्याला लावते ती. आणि मग सगळ्यांचं झालं की घरी एकटे आपले फिरत बसतात. मला माहित नव्हतं ते काय. मी काय ते बघत नाही, ट्रोल बिल वगैरे बघत नाही. मी माझे व्यंगचित्र पण मी आपलं देतो ढकलून. नंतर काय करायचं करा. नंतर आपलेच लोक अनेकदा काम करतात त्याच्यावरती. एक गोष्ट सांगून ठेवतो, पण मुद्द्याने उत्तर मिळणार असेल चालेल. हलकासा विनोद असेल तरीही चालेल, विनोदही चालेल. पण परत
आपल्या कुठच्याही गोष्टींवरती जर समजा कोणी शिव्या घातल्या, घराबाहेर काढून मारायचे.